मालवण तालुक्यातील कोळंब खालचीवाडी गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेटलकर यांच्यावर रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला। गोळी त्यांच्या डोक्याच्या बाजूने जात घराच्या परिसरात बंदुकीतून झाडण्यात आलेले शेरे पडलेले दिसून आले आहेत। गोळीबार करणारे व्यक्ती स्वप्नील शिरसेकर यांच्या समोरील कंपाऊंड येथून त्याला जोरदार धक्का देऊन पळून गेला आहे। ज्या ठिकाणावरून गोळीबार करण्यात आला तेथे बुटांचे ठसे आढळून आले आहेत। आपण सुदैवाने यातून बचावले असून पोलिसांनी संशयिताला लवकरात लवकर ताब्यात घेतले पाहिजे अशी मागणी केली आहे। नंतर मालवण पोलिसांच्या पथकाने आज सकाळी कोळंब येथे दाखल होतात पंचनामा करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास करत आहेत। एक 9:10च्या सुमारास ही घटना घडली। मी गेटवरून आत येत होतो मालवणवरून येताना, तर ते बरोबर त्या गेटच्या जरा पुढे आलो आणि जरा गेट लागला का नाही तो बघण्यासाठी मागे वळून बघितलं। तेवढ्यात माझ्या डोक्यावरती एकदम फाडकन आवाज आला जोरात, म्हणजे एक सुतळी मोठा बॉम्ब वगैरे फुटतो तसा, आणि कान माझे 2 मिनिटासाठी गच्च झाले 2 सेकंदसाठी। आणि पुढे बघतो तर एकदम किचनच्या समोरच्या भिंतीवर काहीतरी आपटला आणि पाण्याचा फवारा उडायला लागला। गाडी लावेपर्यंत माझी बायको आणि मुलं आत आली, बाहेर आली, आणि ती शोध झाली कसला आवाज आला। तर बघतो तर पूर्ण पाणी उडत होतं, म्हणून मी कॉक बंद केला आणि मला वाटलं पहिलं किचनमध्ये काहीतरी स्फोट झाला, पण बघल्यानंतर लक्षात आलं की जिथे पाणी लिकेज होतं तिथे पूर्ण भिंतीवर छिद्र पडलेली होती, होल पडलेले। मग माझ्या लक्षात आलं की 100% हे कोणीतरी फायर केलं, म्हणजे काडतुसाची फायर असते तसा प्रकार होता तो। माझ्या लक्षात आलं कोणीतरी गोळीची फायर केली माझ्यावर। माझी एक 9:15च्या आसपास पोलिसांना मी फोन केला पवार साहेबांना, आणि ते एक 15-20 मिनिटांनी 9:30च्या आसपास आले। तसंच 112 नंबरवरून फोन केला, तिथून पण लवकरात लवकर हालचाल करून 9:30 वाजता जवळपास हे चालू झालं। आणि ते झाल्यानंतर पोलिसांनी जवळपास 5:30 वाजेपर्यंत सकाळी कारवाई चालू होती। पलीकडे त्यांनी आवाज दिला की काय झालं, माझ्या कोणतरी हातावर कोणतरी मारून माझ्या घराच्या समोरून राईट साईडला घराच्या काळोखात कोणतरी पळाला। मग माझ्या लक्षात आलं की त्या समोरच्या बरोबर स्पॉटवरून त्यांच्या कंपाऊंड म्हणून माझ्यावर कोणीतरी फायर केली 100%। पंकज मडे, जनशक्ती, मालवण।